विद्यार्थी मित्रो, पाठीमागच्या तासाला आपण पेपर 1 मधील प्रकरण नंबर 3 कार्यालय संदेशवहन या प्रकरणामधील संदेशवहनाची व्याप्ती, संदेशवहनाचं महत्त्व, संदेशवहनाचे प्रकार या घटकाचा अभ्यास केला होता. आजच्या तासाला आपण प्रकरण 3 कार्यालय संदेशवहन यामधील घटक पुढील पाहणार आहोत. तो घटक आहे संदेशवहनाची माध्यमे. संदेशवहनाची संदेश देण्याचं कोणतं माध्यम, कशा पद्धतीनं संदेश त्या ठिकाणी दिला जातो या संदर्भात आपण या ठिकाणी माहिती घेत आहोत. त्यामध्ये प्रामुख्याने संदेशवहनाचा प्रभावीपणा आणि यश हे संदेशवहनाशी निगडीत किंवा संबंधित आहे. ते विविध घटकावर अवलंबून असते. विविध घटकापैकी संदेशवहनासाठी कोणत्या माध्यमाची निवड केली आहे हे तितकंच महत्त्वाचं आहे. संदेशवहनाचा प्रभावीपणा व यश संदेशवहनाच्या माध्यमावर अवलंबून असतो. ज्या साधनाच्या माध्यमाने एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीमार्फत किंवा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीस कोणत्याही प्रकारचा संदेश पोचवू शकते, त्या सर्व साधनांना संदेशवहनाची माध्यमं असे म्हटले जाते. संदेशवहनाची परिणामकारकता संदेशवहनाच्या माध्यमावरच अवलंबून असते. म्हणून संदेशवहन या कार्याकरिता योग्य माध्यमाची निवड करणे आवश्यक ठरते. त्यासाठी संदेशवहनाची कोणकोणती माध्यमं आहेत ती माध्यमं आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. ती खालीलप्रमाणे आहेत. त्यामध्ये पहिला जो माध्यमाचा प्रकार आहे तो म्हणजे संभाषण. संभाषणामार्फत तोंडी संदेश देता येतो. जेव्हा जलद गतीने संदेश देण्याची आवश्यकता असते त्यावेळी ह्या माध्यमाच्या सहाय्याने संदेशात गुप्तता राखता येते. संभाषण हे द्विमार्गी किंवा दुतर्फी संदेशवहनाचे साधन होय. यातून व्यक्तिगतपणे संभाषण होत असल्यामुळे संदेशावरील प्रतिक्रिया समजू शकते. एकमेकांची मते समजून घेता येतात, अडचणी सोडवता येतात. यामध्ये समोरासमोर बोलणे, टेलिफोन, चर्चा, सल्लामसलत या साधनाचा उपयोग केला जातो. त्यानंतर पुढील जे माध्यम आहे ते सभा किंवा बैठकी. जेव्हा एखादी माहिती अनेक व्यक्तींना एकाच वेळी सांगावायची असते व त्यावरील त्यांची प्रतिक्रिया जाणून घ्यावायची असते, अशा वेळेस सर्व संबंधितांना एकाच वेळेस एका ठिकाणी बोलावून त्यांची बैठक किंवा सभा आयोजित केली जाते. ह्या सभेतून संबंधित व्यक्तींना एकाच वेळेस महत्त्वाची माहिती व सूचना दिली जाते. त्याचबरोबर देण्यात आलेल्या माहितीसंबंधी सभेला हजर असणाऱ्या व्यक्तीच्या मनात शंका असल्यास त्यांचे निराकरण केले जाते. सभा किंवा बैठकी ह्या माध्यमाने दुतर्फी संदेशवहन शक्य होते. त्यानंतर पुढील जे माध्यम आहेत सूचना फलक. जेव्हा एकाच वेळेस अनेक व्यक्तीशी संपर्क साधून त्यांना एकाच प्रकारची माहिती द्यावायची असते तेव्हा सूचना फलकाचे माध्यम फार महत्त्वाचे ठरते. उपक्रमात जेथे कर्मचारी एकत्रित होत असतील अशा महत्त्वाच्या ठिकाणी सूचना फलक ठेवण्यात येतात. त्यावर कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या विविध सूचना लिहिण्यात येतात. सूचना फलकाच्या सहाय्याने महत्त्वाची माहिती अगदी सहज कोणताही खर्च न करता व विशेष त्रास न घेता
उपक्रमातील सर्व कर्मचाऱ्यापर्यंत पोहोचविली जाते. जेव्हा एकच माहिती अनेक व्यक्तींना द्यावयाची असते तेव्हा या माध्यमाचा उपयोग होतो. संदेशवहनाचे हे महत्त्वाचे साधन समजले जाते. त्यानंतर पुढील साधन आहे घोषणा. जेव्हा एखादी महत्त्वाची व्यक्ती व तिचे प्रसारण ताबडतोब होणे आवश्यक असते तेव्हा घोषणापद्धतीने संदेश करण्यात येतो. घोषणा म्हणजेच संबंधित बाबीसंबंधीची माहिती देणे. ज्या व्यक्तींना माहिती द्यावयाची आहे अशा सर्व व्यक्तीची एक सभा बोलावून त्या सभेत विशिष्ट विषयासंबंधी घोषणा केली जाते. संबंधित व्यक्तींना अल्प काळात एकत्रित करणे शक्य नसल्यास अशी घोषणा वर्तमानपत्रातून सुद्धा केली जाऊ शकते किंवा घोषणापत्र तयार करून ते ठिकठिकाणी चिकटविण्यात येतात. घोषणा ही तोंडी किंवा लेखी असू शकते. हा संदेशवहनाचा एकतर्फी प्रकार समजला जातो. त्यानंतर पुढील जे माध्यम आहे ते म्हणजे सूचनापेटी. उपक्रमात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे काही प्रश्न, सूचना, अडचणी असतात. व्यवस्थापकांना त्या माहिती करून घेणे आवश्यक असते. ह्यासाठी कर्मचाऱ्यांनी आपल्या सूचना, प्रश्न, अडचणी व्यवस्थापकापर्यंत पोहोचविण्यासाठी ठिकठिकाणी सूचनापेट्या ठेवण्यात येतात. संबंधित कर्मचारी आपल्या सूचना, प्रश्न, अडचणी लेखी स्वरूपात ह्या सूचनापेटीत टाकतात. एका विशिष्ट मुदतीनंतर ह्या पेट्या उघडून कर्मचाऱ्यांच्या सूचना, तक्रारी व्यवस्थापक समजून घेतात व त्यावर उपाययोजना करू शकतात. सूचनापेट्यामुळे व्यवस्थापक अनेक कर्मचाऱ्यांचे मत जाणून घेऊ शकतात. व्यवस्थापकांना कर्मचाऱ्यांच्या नाराजीची, असंतोषाची कारणे समजतात. ती दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येतो. उपक्रमात शांतता निर्माण होते. यामध्ये पुढील जे माध्यम आहे संदेशवहनाचं ते माध्यम आहे प्रकाशने. मोठ्या व्यवसाय संस्था व्यवसायाची माहिती देण्याकरिता मासिके, बातमीपत्रे, वर्तमानपत्रे, पाक्षिके प्रसिद्ध करीत असतात. व्यवसायातील अधिकाऱ्यांना, कामगारांना जी माहिती मिळावी असे व्यवस्थापकांना वाटते अशी सर्व माहिती मासिके, बातमीपत्रे, पाक्षिके यांच्या माध्यमातून प्रकाशित केली जाते. तसेच व्यवसायासंबंधीची जी माहिती बाह्य जगाला कळावी असे व्यवस्थापकांना वाटते अशी माहितीसुद्धा या माध्यमाच्या सहाय्याने प्रकाशित केली जाते. ह्या माध्यमाचा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे कर्मचाऱ्यांना त्याच्या सेवेसंबंधी उपयुक्त माहिती प्रकाशनाच्या माध्यमाने मिळते, तर बाह्य जगाला व्यवसायाच्या विकासाची माहिती मिळते. व्यावसायिक क्षेत्रात आपले स्थान टिकवून ठेवण्याकरता संदेशवहनाचे हे माध्यम अतिशय उपयुक्त ठरले जाते. त्यानंतर पुढील जे माध्यम आहे अहवाल. अहवाल हा प्रामुख्याने लेखी स्वरूपात असतो. प्रत्येक उपक्रमात वार्षिक अहवाल तयार करण्यात येतो. हे अहवाल उपक्रमाच्या विकासाबाबतचे असतात. त्यात उपक्रमाची त्या विशिष्ट वर्षातील त्या ठिकाणी संबंधित माहिती दिलेली असते. ही माहिती प्रामुख्याने आकडेवारीच्या रूपात दिलेली असल्यामुळे व्यवसायाने त्या वर्षात केलेली प्रगती ताबडतोब लक्षात येते. काही अहवालात उपक्रमातील समस्येबाबतचे विश्लेषणात्मक माहितीही दिलेली असते. तसेच ते सोडवण्यासंबंधीचे उपाय देखील दिलेले असतात. अशा पद्धतीने या ठिकाणी संदेश एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी
या सूचना माहिती आढावा पोचवण्यासाठी ही माध्यमं वापरली जातात. संदेशवहनाची माध्यमं या ठिकाणी पाहिल्यानंतर आपल्याला पुढील एक घटक त्या ठिकाणी पाहायचा आहे. तो घटक म्हणजे संदेशवहनाची मूलभूत तत्वे किंवा मूल तत्वे, प्रिन्सिपल्स ऑफ कम्युनिकेशन. यामध्ये प्रामुख्याने संदेशवहन प्रक्रियेत संदेशदाता व संदेश प्राप्तकर्ता संदेश पाठवित असतो. हा संदेश प्राप्तकर्त्याला मिळाल्यानंतर संदेशदात्याच्या अपेक्षेप्रमाणे त्याबाबत कृती होत असेल तर ते संदेशवहन प्रभावी समजले जाते. यामध्ये प्रामुख्याने कीथ आणि डेव्हिस या तज्ज्ञांनी मांडलेली व्याख्या अशी किंवा संदेशवहनाचे संदेश प्राप्ती, आकलन, स्वीकारणे, उपयोग, त्याची प्रतिक्रिया हे 5 नियम त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेले आहे. हे 5ही नियम तंतोतंत पाहिल्यास संदेशवहन त्या ठिकाणी उत्कृष्ट किंवा प्रभावी होऊ शकते. असं त्यांचं मत आहे. थोडक्यात संदेशवहनाची प्रक्रिया ही काही मूलभूत तत्वावर आधारली आहे. ह्या तत्वांचा अवलंब केल्यास संदेशवहन प्रभावी होऊ शकते व संदेशवहनातील अडथळे दूर होऊ शकतात. संदेशवहनाचे कार्य कार्यक्षमतेने पार पाडण्यासाठी खालील तत्वाचे पालन करणे गरजेचे आहे. तेव्हाच त्या ठिकाणी ते संदेशवहन परिणामकारक होऊ शकते. त्यामध्ये कोणती तत्त्व पाळावी लागतात ती मूलभूत तत्त्वे आपण खालीलप्रमाणे पाहत आहोत. त्यामध्ये पहिला आहे संदेशात स्पष्टता. संदेशदात्याने संदेश प्राप्तकर्त्यास पाठवावयाचा संदेश हा स्पष्ट असावा. संदेशदात्याला संदेश तोंडी असेल तर उच्चारात स्पष्टता असावी. थोडक्यात प्रभावी संदेशवहनाचे संदेशात स्पष्टपणा, सुस्पष्टपणे असणे आवश्यक असते. त्यानंतर दुसरं जे मूलभूत तत्व आहे परिपूर्णता. संदेश हा संदिग्ध असू नये. संदेश हा परिपूर्ण व योग्य व उचित असावा, योग्य असावा. भाषा दुहेरी अर्थाची नसावी, संभ्रमात पाडणारी नसावी. संदेशात संदिग्धता असावी. त्यानंतर पुढील जे तत्व आहे ते विश्वासार्हता किंवा विश्वासार्ह संदेश. संदेश हा यथार्थ किंवा विश्वासार्ह असावा. विश्वासाने त्या ठिकाणी संदेश द्यावा. व्यवसायात बरेचसे संदेश लेखी स्वरूपात पाठवण्यात येतात. विश्वासार्हता कायम ठेवण्यासाठी संदेश लेखी ठेवणे आवश्यक असते, कारण भविष्यकाळात त्यामध्ये बदल करता येत नाही. त्यानंतर पुढील मूलभूत तत्व आहे संयुक्तता व एकवाक्यता. संदेशात संयुक्त एकजूटपणा, त्याचबरोबर एकवाक्यता, एकसूत्रीपणा असणे गरजेचं आहे. त्यामुळे परिणामकारकता दिसून येईल. त्यानंतर पुढील जे तत्व आहे लक्षवेधी परंतु संक्षिप्तता. संदेश हा दिल्यानंतर त्या ठिकाणी सर्वांचं लक्ष खेचून घेतलं पाहिजे. त्या संदेशाकडं सर्वांचं लक्ष लागलं गेलं पाहिजे आणि त्याचबरोबर तो थोडक्यात असावा, संक्षिप्त असावा. त्यानंतर पुढील घटक आहे संदेशाचा तत्वाचा, तो म्हणजे संदेश पोहोचवण्याचा कालावधी. प्रभावी संदेशवहनात संदेश पोहोचवण्याचा कालावधी अतिशय महत्त्वाचा असतो. संदेशाचा काळ, महत्त्व आणि उद्देश विचारात घेऊन प्रगत माध्यमाच्या सहाय्याने कमीत कमी काळ असणे संयुक्तिक ठरते. त्यानंतर पुढील जो तत्व आहे आकलन क्षमता. संदेशवहनात संदेशदात्याने संदेश देताना संदेश प्राप्तकर्त्याची आकलन क्षमता जाणून घेणे आवश्यक असते. संदेशकर्त्याचा संदेश समजला नाही, वाचता आला नाही किंवा आकलन झाला नाही, समजला नाही तर संदेशवहन प्रभावी ठरत नाही.
आकलन क्षमता विचारात घेऊनच संदेश देण्यात यावा. त्यानंतर पुढील त्यामध्ये असणारं तत्त्व आहे लवचिकता. संदेश कर्त्यास संदेश देताना आकलन क्षमता, भाषा, माध्यम, साधने इत्यादीचा विचार करता संदेशवहन प्रक्रियेत सरळता आणि लवचिकता असावी. प्रभावी संदेशवहनात संदेशाच्या बाबतीत लवचिकता असणे आवश्यक आहे. संदेश ताठर असू नये. त्यानंतर पुढील तत्त्व आहे संदेशात ठोसपणा. जो काय संदेश देत असताना निर्णय घेतला जातो त्या निर्णयामध्ये ठोसपणा असावा. संदेश त्या ठिकाणी ठोस असावा, संदिग्ध असू नये. त्या ठिकाणी तो संदेश परिणामकारक होऊ शकतो. त्यानंतर पुढील जो घटक आहे तो म्हणजे पडताळणी. पुढील तत्त्व पडताळणी. प्रभावी संदेशवहनात या ठिकाणी संदेशकर्त्याने दिलेल्या संदेशावर संदेश प्राप्तकर्त्याने केलेली कृती आणि प्रतिसाद याचे आकलन करणे आवश्यक असते. सदर आकलनाची पडताळणी संदेशदाता करत असतो. त्यानंतर पुढील तत्त्व जे आहे अचूकपणा. संदेशकर्त्याने संदेश पाठवित असताना संदेश हा मोजक्या शब्दात असावा. तसेच तो संदेश बिनचूक किंवा अचूक असणेही गरजेचं आहे की जेणेकरून त्या संदेश प्राप्तकर्त्याची त्या ठिकाणी द्विधावस्था होणार नाही. म्हणून तो अचूक असावा. त्यानंतर पुढील तत्त्व आहे सौजन्य. संदेशवहनात संदेशदाता, संदेश प्राप्तकर्ता, संदेशाचे माध्यम आणि संदेशाचे आकलन यामध्ये सौजन्य असावं, नम्रपणा असावा, नीतिमत्ता असावी. पत्र लिहिताना पत्राची भाषा सृजनशील किंवा सौजन्यशील असावी. अशा पद्धतीने या ठिकाणी सौजन्यपूर्वक त्या ठिकाणी संदेश असावा. वरील सर्व गुणांचा विचार करून संदेशवहनाचे कार्य झाल्यास निश्चितपणे संदेशवहनाचे कार्य प्रभावी होईल आणि ज्या उद्देशाने प्रेरित होऊन आपण संदेश दिला आहे तो संदेश सफल किंवा साध्य होऊ शकतो. अशा पद्धतीनं आपण आजच्या तासाला संदेशवहनाची माध्यमं, संदेशवहनाची मूलभूत तत्त्वे किंवा तत्त्वे या भागाचा अभ्यास या ठिकाणी आजच्या तासाला आपण केला. धन्यवाद.
चालू होते का हो.
का कशी झाला तास राजमस राहते का काय अहो तर माझा हे चालला नाही बडबड होतो बाबा यात आलंच नाही सापला असेल हां नाही मग खोलं करते की पण ती रेकॉर्डिंग झालं नाही की. सापला असेल हो नाही लय नाही एवढं त्यामुळे ती फीड होत नाही सगळं कॅन्सल करून घ्यावं लागेल मग क्या हे केलं ड्रॉप बाकी हे राहते एवढं बाकीचं पण यूट्यूबला असतंच ते जातं का डायरेक्ट नाही नाही यूट्यूबला असतं की हो हे करायचं सगळं कॅन्सल हां यूट्यूबला गेल्या त्यात कसा ठेवत आहे गॅलरीमध्ये हां हां गॅलरीमध्ये टाकल्यामुळे का राजमंस्टर आत्ताच घेते ना राजमंस्टर